नमस्कार. आता आपण दिव्यांगांची गगन भरारी या उपक्रमाअंतर्गत जी ही आपण सहल आयोजित केली ती दिव्यांगांचा विमान प्रवास घडवणे या उद्देशाने ही सहल आयोजित केली जाते. आर्थिकदृष्ट्या पण अक्षम असणारे लोक त्यातून कौटुंबिक याच्यातून सुद्धा ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता आहे तरी पण कुटुंबामध्ये लोक तीव्र दिव्यांगांना घेऊन हा प्रवास करू शकत नाहीत. म्हणून ही सामाजिक जबाबदारी समजून की ज्या घरामध्ये दिव्यांग जन्माला त्याला सांभाळणे ही त्याच्या कुटुंबाची जबाबदारी नसून आपणा सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून आपण हे उपक्रम सुरू केले आणि त्या उपक्रमाअंतर्गत आज आपण या सहलीला आलेलो आहोत. तर विमान प्रवास हा मूळ उद्देश असतो. विमान प्रवासानंतर त्या भागात पोचल्यानंतर आपल्याला जर शक्य असेल तर आजूबाजूचे पर्यटन जे आपल्याला झेपेल अशा पद्धतीचं पर्यटन. आपला काय सक्षम लोकांसारखा अट्टास नसतो की हे करायचंच असं काही नसतं. आपण इथपर्यंत आलो. विमान प्रवास हे महत्त्वाचं होतं. त्यानंतर रोपवेसुद्धा अनेकांना रोपवेचा आनंद घेता आलेला नसेल आजपर्यंत, कारण रोपवेसुद्धा तसं अवघड असतं आणि हा रोपवे तर इम्पोर्टेड असल्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या त्या ट्रॉल्या होत्या आणि तुम्हाला कळलं असेल की अतिशय मस्त पद्धतीने आपण वर गेलो आणि आलो. तर हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपण दरवर्षी राबवतो. निरनिराळे दिव्यांग असतात. आता तुम्हाला पुढच्या वर्षी आज तुम्ही जे काय आनंद उपभोगता इथे हा आपल्या ग्रुपमधले सगळे लोक जवळून न्यायाच्यात आपल्या ग्रुपवर सगळीकडे बघतायत. आता पुढच्या वेळेस तुम्ही नसाल, तुमच्या जागी अजून दुसरे कोणी आहे. आपण ठिकाण पण बदलतो. त्या ठिकाण बदलण्यामागे काही फार मोठं लॉजिक नाही आहे, पण जिथे जिथे दिव्यांग पोचू शकत नाही तिथे तिथे आपण हे करतो. गिर पर्वत हे एक मोठं चॅलेंज होतं आणि ते आपण पूर्ण केलेलं आहे. आता या उपक्रमामध्ये माझ्यासोबत RHPचे सादिक नाकाडे आहेत. ते स्वतः तीव्र दिव्यांग असूनही ते अगदी सक्षम माणसासारखे सहजतेने तुम्हाला वावरताना दिसतील. तर एकत्रित आपण जेव्हा प्रवास करतो, एकत्रित आपण राहतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल त्यांच्या दिव्यांगत्वाबद्दल पण तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्यासारखंच आहे, आपल्यापेक्षा जास्त आहे असं पण तुमच्या लक्षात येत असेल. पण तरी ते ज्या सहजतेने वावरतात आणि सक्षम माणसाला लागेल अशा पद्धतीने ते काम करत असतात. दिव्यांगांच्या बाबतीतले जे काम असतं, सिव्हिल हॉस्पिटल घ्या, समाज कल्याणचं काम घ्या, कलेक्टर ऑफिस घ्या, तर त्यातून आपल्याला आपण जेव्हा एकत्र वावरतो त्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे या हेतूने आपण एकत्रित येतो आणि वावरतो. आपल्या जीवनातली नकारात्मक काढून टाकायचे म्हणजे निगेटिव्हिटी म्हणतात त्याला, की असा स्वभाव आपल्याला सोडून द्यायचा की आपल्याला आहे त्याच्यात काय चांगलं दिसलं ते शक्यतो आपण मांडावं, इथे पण मांडावं, सगळीकडे मांडावं. असं जीवनाचा आपला दृष्टिकोन असाच ठेवायचा. कारण एक माणसाला निर्णय आणि 9 माणसांना निर्णय याच्यामध्ये काही काही अडचणी निर्माण होऊ शकतात. असं होऊ शकतं. तर तुम्ही मांडायचे आहे विषय. कारण आम्ही मागच्या सहलीमध्ये प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्हाला काय वाटलं असं. नंतर माझी एक अशी इच्छा आहे की RHP फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत सादिक भाई नाकाडे त्यांनी 1-2 शब्द या उपक्रमाबद्दल बोलावं. लौकिकनी बोलावं. लौकिक आमचा पुढचा आशेचं किरण आहे. अमृतानी बोलावं. नंतर आमची अर्धांगिनी दुर्गाशक्तीची अध्यक्षा. दुर्गाशक्ती हा एक ब्रँड आहे चिपळूणमध्ये आणि जिल्ह्यामध्ये. ती त्या ब्रँडला दिव्यांगांची अपंगांची काठी म्हणजे जेव्हा दिव्यांग शब्द नव्हता तेव्हापासून ते कार्यरत आपल्याबरोबर. त्यांची मॅनपॉवर वापरून आपण आपले सगळे मेळावे यशस्वी करत होतो. आपण साधारण 2005 पासून जोरात या कामात आलो. तिथपासूनच्या सगळ्या मेळाव्यांना दुर्गाशक्तीनेच आपल्याला बळ दिलं, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा नियोजनाचं. तर त्यांना ही बिरुदावली ते मानाने मिळवतात अपंगांची काठी म्हणून. आणि ती दुर्गाशक्तीची जी बिरुदावली आहे ती अशी आहे की ही अपंगाची काठी ही नुसती अपंगाला आधार देण्यासाठी नाही,
तर जर कोणी त्यांच्या विरोधात वाईट वागल्या, जर कोणी प्रशासनाचा माणूस जर दिव्यांगांच्या सोबत नीट वागला नाही आणि त्यांनी जर अन्याय केला तर ही काठी दुर्गाशक्ती डोक्यात पण मारू शकते अशी ताकद. नमस्कार, मी अश्विनी भुसकुटे. माझी दुर्गाशक्ती संस्था आहे. अशोक काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अपंगांची काठी म्हणून काम करतो आणि ते काम करत असताना आधार देणं, पण तो आधार कितपत देणं, तर प्रत्येकाला स्वयं प्रकाशित करण्यासाठी किंवा स्वबळावरती उभं करण्यासाठी जेवढी काठीची गरज असते तेवढाच आधार देणं हे आमचं काम आहे. दुसरी गोष्ट, आम्ही दोघांनी जेव्हा हा निर्णय घेतला की आपण अशा ट्रिपा काढायच्या, तर ट्रिप का काढतात माहिती आहे का तुम्हाला? ट्रिप काढण्याचं कारण असं असतं की वेगवेगळ्या प्रकारची लोक एकत्र आली तर त्यांचे विचार एकमेकांना सांगता येतात, बोलता येतात आणि ते बोलल्यामुळे आपले प्रॉब्लेम किती छोटे आहेत आणि इतरांचे किती मोठे आहेत हे आपल्याला कळू शकतं. आणि म्हणून तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे. बोलल्यानंतरच तुम्ही एकमेकांना सजेस्ट करू शकता, सांगू शकता की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय नको. आता ही आपली ट्रिप छोटी आहे, 9 माणसांची आहे, कारण आपण जो विमान प्रवास घडवलाय हा विमान प्रवास खूप मोठ्या प्रमाणावर आपण नाही घडवू शकत. परंतु जेव्हा आपण मोठ्या ट्रिपला जातो, जेव्हा 100 लोक घेऊन जातो, तेव्हा 100 लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा 100 विचार एकत्र येतात आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचंय, कुठल्या रस्त्याला जायचंय, आपल्याला प्रत्येकाला काय आवश्यकता आहे हे जेव्हा आपण चर्चा करतो ना, तेव्हा आपल्याला मार्ग दिसायला लागतात आणि ते मार्ग दिसण्यासाठीच आपण एकत्र येणं गरजेचं आहे. तसं आपण नॉर्मल माणसं कुठे 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 फिरत असतात, तर ते फिरताना ते लोकांचं मिक्स होत नाही. आता आम्ही काल गाडीतनं प्रवास करत होतो जंगलामध्ये, तर आमची मुलं सगळ्यांना टाटा बाय बाय, पण पलीकडच्या गाडीतली माणसं किंवा मुलं आम्हाला हात पण दाखवत नव्हती. कारण माणसातली ओढ संपत चालली आहे, ती आपल्याला संपवायची नाहीये. आपल्याला नवीन निर्माण करायची नाती आणि त्यासाठी आपण जितके एकत्र येऊ, जितके जवळ येऊ, तेवढे आपले विचार वाढणार आहेत. मी RHP फाउंडेशनचे अध्यक्ष आहे नात्याने सादिक करीम नाकाडे. मी संस्था सुरू केली आहे 2015 पासून आणि 2015 पासून जी पॅराप्लॅजिक लोक आहेत, SC आहे, स्पायनल कॉर्ड डिजीजची जी लोक आहेत त्याच्यासाठी मी काम करतो. पण ते काम करताना एक लक्षात आलं की आपण या लोकांसाठी काम करताना सगळ्या अपंगांसाठी काम करावं, त्या पद्धतीने मी काम सुरुवात केलं. जसं काका म्हणाले की आपण त्या लोकांच्या बेसिक लेवलच्या ज्या कामं आहेत जी होती ती आम्ही सुरुवात केली होती सुरुवातीला. नंतर एक लक्षात आलं की हे करत असताना की जो अपंग जो घरात बसलेला आहे तो आपण बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रोडक्टिव्ह बनवला पाहिजे, किंवा तो रोजगारमध्ये असेल किंवा व्यवसाय असेल किंवा नोकरी करण्याच्या संदर्भात असेल, तर अशा गोष्टींनी तो प्रेरित होऊन तो पुढे समाजाचा एक घटक बनला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमच्या संस्थेमार्फत आम्ही काम सुरू केलं. पण हे काम करत असताना आम्हाला, मी सिव्हिल हॉस्पिटलला जाणं असेल किंवा त्यांच्याशी संपर्क असेल, तेव्हा मला भुसकुटे सरांशी संपर्क झाला आणि त्यांचं काम बघताना एक सुरुवातीला लक्षात आलं की हे जे काम आहे हे माझ्यापेक्षा टोटली वेगळं आहे. कारण का ते पूर्ण भावनात्मक त्या गोष्टीशी निगडीत होतात आणि त्या गोष्टीशी त्या पद्धतीने काम करतात आणि इतकं ते भावलं की त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो आणि इतकं मला ते आवडायला लागलं की याच्या पुढे जे काय होईल, जे काय आपण अपंगांसाठी काम करू ते त्यांच्यासोबत आपण त्यांच्या संगतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करू असं मला वाटायला लागलं. आणि आज मी त्यांच्या ह्या विमान प्रवास ह्याच्यातून मी आज त्यांच्याबरोबर आलो आहे आणि इतकं सुंदर वाटतंय की आपण काहीतरी नवीन जगात आपण प्रवेश केला किंवा नवीन ह्याच्यात आपण काहीतरी अनुभवतोय आणि नवीन नवीन गोष्टी आपल्याला करायला मिळत आहेत. मी आजपर्यंत गाडीत चढणं असेल, गाडीत बसणं असेल, हे मी स्वतःहून कधी करत नव्हतो. पण आता ते हे करत असताना, ते फिरत असताना मला जाणवायला लागलं की आपण जोपर्यंत ह्या गोष्टी स्वतःहून करत नाही, स्वतःहून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत त्या नाही होणार. त्याच्यासाठी वजन कमी करणं असेल, ॲक्टिव्ह होणं असेल, आपल्याला स्वतःला फ्रेश करताना आपण कसं जगाशी व्हायला हवं हे शाब्दिक करण्यापेक्षा शारीरिक आपल्याला ह्या गोष्टीवर लक्ष देऊन करणं पाहिजे. आणि हे जाणवलं कधी, ही सेवा जेव्हा आपण सहलीच्या मार्फत आपण जातो किंवा समाजाशी आपण त्या गोष्टीने आपण संबंधित येतो, तेव्हा आपल्याला जाणवायला लागते की आपलं व्यक्तिमत्व आहे हे बदललं पण पाहिजे आणि बदलून ते लोकांपर्यंत पेश पण झालं पाहिजे. आणि हे कधी घडतं, तर हे आता काकांच्या ह्याच्यातून मला जे हे मिळालं आहे, इन्स्पिरेशन मिळालं आहे आणि हे महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं
आज प्रत्येक अपंगाने ठरवलं पाहिजे की अशा गोष्टी प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून ह्या घडल्याच पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आमच्या ज्या संस्था आहेत, आम्ही जे निर्माण केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे नेऊन त्या गोष्टी त्या ठिकाणी करता येतील अशा पद्धतीने तुम्ही जर केलं किंवा झालं तर आम्ही केलेल्या कार्याला एक प्रेरणा असेल आणि आमच्यासाठी एक उद्बोधक असेल. मला वाटतं प्रत्येक अपंगाबरोबर त्याचं कुटुंब असतं आणि त्या कुटुंबातला जो पालक असतो किंवा त्याचे नातेवाईक असतात त्या लोकांनी पण ह्या गोष्टीशी त्या संदर्भात त्या दृष्टिकोनातून बघितलं की अपंग म्हटलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करणं असं नाहीये. तर त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला कसं आज समाजाचा घटक बनवता येईल, की त्याला कसं इन्स्पिरेशन देऊन त्याला उत्स्फूर्तपणे बाहेर काढता येईल, ही त्या प्रत्येक मानवाची किंवा त्या घटकाची जबाबदारी आहे. आणि ही जर त्याने व्यवस्थितपणे पार पाडली तर मला वाटतं अपंग हा दुर्लक्षित घटक तर होणार नाहीच, प्रोडक्टिव्ह बनेल आणि समाजासाठी एक स्फुरण चढेल त्याच्यामुळे. आणि मला वाटतं आजच्या घडीला ते महत्त्वाचं आहे. आता त्यांचे बंधू म्हणजे त्यांचे तर ते उजवा हात आहेतच, पण या उपक्रमामध्ये समीर नाकाडे म्हणजे उजवा हात आहे आमचा, की सगळ्यात मोठं काम असेल या मिशनमधलं तर ते दिव्यांगांची चढ उतार, गाडीतून चढ उतार, की जे कुटुंबातल्या लोकांना पण शक्य होत नाही आहे अनेकदा, म्हणूनच ते लोक वारंवार घर सोडू शकत नाहीत बाहेर. तर ते चढ उताराचं काम अतिशय लिलया, अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने ते करत असतात. हे तुम्ही अनुभवलं पण असेल आणि तुम्हालाही ते शिकायचं आहे की आपलं वजन कमीत कमी समोरच्या व्यक्तीवर जाईल अशा पद्धतीने आपल्याला आता घडायचं आहे. या प्रवासाच्यामुळे आपल्याला काय काय शिकायचं, तर हे एक शिकायचं आहे की पूर्ण आपलं शरीर समोरच्या व्यक्तीवर ढकलायचं नाही, तर आपण आपल्याला शक्य असेल तेवढं हे होऊन सजग होऊन आपलं लोड कमीत कमी कसं जाईल आणि आपली जी इंद्रिय चालू आहेत ना ती इंद्रिय आपल्याला कशी जास्तीत जास्त वापरता येतील त्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. जी लोक घरात कधीच बाहेर पडलेली नव्हती ती बाहेर पडलेली आणि तो विमान प्रवास त्यांना इतका आवडला की त्यांनी ते आजही संग्रहित करून ठेवलेलं, आजही ते मला सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाची मदतीचं जे म्हणतात माझ्या बाबतीत की मी खूप करतो, तर मला ते कमी वाटतं आणि ते मी माझ्या फिटनेसच्या हिशोबाने पकडतो. कारण ज्या वेळेला मी कोणाला मदत करत असतो त्यावेळेला मला लक्षात येतं की माझी आता तब्येत वाढली आहे की कमी झाली, मग त्या हिशोबाने मी माझ्यावर वर्क करत जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाच्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे जसं म्हणतात की आजारपण आहेत ती इतकी वेगवेगळी आहेत की ते बघून आपल्याला एक ऊर्जा मिळते की हा माणूस ह्याच्यात जगतोय तर आपल्याला येणारे प्रॉब्लेम हे खूप कमी आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना आणि थोडीशी हेल्प केली की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो त्या आनंद बघून आपला शीण निघून जातो. आणि ह्या सगळ्यांचं आत्ताचं मी म्हणेन क्रेडिट हे गोज टू बुस्कुटे फॅमिली, कारण त्यांच्या फॅमिलीचा आता मी खूपसा अभ्यास केला की इतकं भारी आहे की प्रत्येक गोष्टीसाठी कधी कधी ते हे होतं की ते सगळ्याच गोष्टी करतात म्हणजे त्यांना आणावून त्यांना घरी पोहोचवेपर्यंत, पण ह्याच्यात त्यांची त्या दिव्यांगाबाबतची एक आत्मीयता दिसत असते. आणि त्यावेळेला मग आपल्याला वाटतं की अरे आपण तर काहीच करत नाही, मग आपण एवढं तरी आपण एक सहयोग देऊ. म्हणून तर मला त्यांना कधीही मी त्यांना सांगितलं की कधीही तुम्ही सांगा मी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. त्याचं कारणच असं आहे की त्यांचं ते कार्य बघून मला स्वतःला एनर्जी येत असते आणि म्हणून मी कायम त्यांच्यासोबत असतो. आणि ज्या वेळेला आपण सगळे वेगळ्या भागातून येत आहे, विमान प्रवास करताय, त्यावेळेचा एक अनुभव हा वेगवेगळा आपल्याला कायम नवीन अनुभव देत असतो. आणि तुमच्या चेहऱ्यावरचं जे एक हास्य असतं ते आम्हाला जगण्यासाठी अजून एक नवीन उमेद देत असते. आणि हे सगळ्या गोष्टीसाठी मी तसं सांगेन की बुस्कुटे फॅमिलीचं सगळ्यात मोठा अगोदर आभार. आणि त्यांनी मला ह्या गोष्टीत सहभागी कायम करून घेतात त्याच्याबद्दल अजून एकदा आभार. आणि सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा प्रवासासाठी. बस आता हा लौकिक आहे, हा आपल्यासोबत आलेला आहे, तर हे आमच्यासाठी आशेचा किरण आहे की आमची पिढी आता मावळतीला लागलेली आहे. असं काय आम्ही लवकर जाणार नाही, कारण आमच्यावर जबाबदारी खूप मोठी असल्यामुळे आम्हाला काय देव काय लवकर नेणार नाही. पण तरी पण निसर्ग आहे, निसर्गाचं जेव्हा बोलवणं येईल तेव्हा आपल्याला जावंच लागेल. पण हा लौकिक आहे, ही तरुण पिढी आहे, हिच्यामध्ये हा एक ठिणगी हा स्पार्क पडलेला आहे की हे आपल्याला करायचं आहे. तर आज तो आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला आता खात्री आहे की आमच्या माघारीसुद्धा ही चळवळ सगळी चालू राहील
अशी अनेक वर्षे आपल्या या सहली निघत राहतील. अजून नवनवीन काही कोणाच्या कल्पना असतील त्यांनी सांगाव्यात. लौकिक सावंत आणि काकांशी संपर्क झाला आमचा पहिल्यापासूनचा, माझ्या बाबांच्या ह्याच्यापासूनचा तो कॉन्टॅक्ट होता, त्याच्यामुळे संपर्क झाला काकांशी. आणि त्यांचं मी पहिले दरवेळी घरी जायचो. सो काम बघून बघून मला वाटलं की आपण सुद्धा काही करू शकू का ह्याच्यात, म्हणून एकदा त्यांनी ट्रिप अरेंज केली. आणि माझं हे म्हणजे बिझनेसच आहे की आपण ट्रिप अरेंज करतो. सो मी त्यांना म्हटलं की मी मदत जेवढी करू शकेन तेवढी मी तुम्हाला मदत करेन. सो त्यानुसार पहिली ट्रिप आपली अक्कलकोट झाली. त्याच्यानंतर आता ही गिरनार आपण सुरू केली. माझा काय बाकी कोणत्याही असं अपंगांच्या ह्याच्यात अजून काही तसा हे नाही आहे की मी त्यांना काही मदत करतो, पण जेवढं ट्रिपच्या ह्याच्यात माझ्याकडून होऊ शकेल तेवढं मी त्यांना शब्द दिला आहे की आपण सगळं करू, जेवढं करता येईल माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करणारच आहे. आणि ह्या ट्रिपमधला एक अनुभव सांगायचा म्हणजे मला आवडलेला, आपण सफारी केली, त्याच्यानंतर माझ्याबरोबर सौरभ होता आणि अशा गोष्टी होत्या तेव्हा की आम्हाला व्हीलचेअर घेऊन जायच्या होत्या. तेव्हा तो स्वतः व्हीलचेअरवर बसलेला होता आणि त्याने, मी जेव्हा ढकलतो 2 चेअर, तेव्हा त्याने मला सांगितलं की मी हातात पकडतो. तो बसलेला व्हीलचेअरवर आणि त्याने दुसरी चेअर अशी हातात पकडून, म्हणजे एक मदतीचा हात आपण कसा देऊ शकू हे त्याने मला दाखवलं. आणि ती एक गोष्ट जसं असतं आपण कोणाकडून काहीतरी शिकू की एवढ्या ह्याच्यात पण त्याने तो पुढाकार घेतला की मी तुमची चेअर पकडेन आणि आपण पुढे जाऊ. म्हणजे हे खूप शिकण्यासारखं आहे. असं प्रत्येकात काहीतरी आहे. देवाने आपले एक काढून घेतले म्हणजे आपल्याला 100 जास्त दिले, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आपण असे आहोत किंवा काय आहोत काही लक्ष देऊ नका, मस्त बिंदास राहा आणि मजा करा. सगळे बाकी तुम्ही 1 हात द्या, लोक तुम्हाला 10 हात द्यायला तयार आहे. म्हणजे हे मी शिकतो. हे ट्रिपमधून मला काही संबंधच नव्हता पहिली गोष्ट अपंगांच्या ह्याच्यात माझा, पण हे जे आता बघतोय 2 ट्रिप ह्याच्यातून मी काहीतरी शिकतोय की खूप लोक पुढे येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मागे राहू नका, एवढंच करा. बाकी ही ट्रिप एकदम छान झाली आहे आणि असेच तुम्ही पण येत राहा, त्याच्यामुळे ओळख वाढेल आणि आम्हाला पण तेवढीच मजा येईल. थँक्यू. आमची सून हा एक आमचा असा विषय आहे की आमच्या कुटुंबाचा हा वारसा आहे. आमचे आईवडील स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य मिळवणं आणि स्वातंत्र्य म्हणजे काय हे तुम्हाला कळण्याचं आता तुमचं वय नाही आहे, कारण स्वातंत्र्याला वर्षच किती झाले. तर आम्हाला आमच्या आईवडिलांकडनं कळलं. तुम्हाला ते कळण्याचा मार्ग नाही तुमच्याकडे. पण एक गोष्ट निश्चित की इंग्रज राज्य करत होते, ही गोष्ट तुम्हाला माहीत होती. त्याच्यातून देशाची सोडवणूक करून घेतली, आंदोलनं केली आणि त्याच्यातून हे स्वातंत्र्य मिळालं. अशा चळवळीमध्ये आमच्या आईवडिलांनी भाग घेतला, हे आमचं भाग्य. आणि त्या नमस्कार, माझं नाव अमृता हमीद बुसकुटे. मी काकांची सून आहे. तुम्ही सगळे मला ओळखतातच. आता आपण सगळ्यांना माहिती की ट्रिप आपण का अरेंज केली, त्यामुळं त्या संदर्भात तर मी काय बोलणार नाही. पण माझा जो प्रवास आहे दिव्यांगांसंदर्भातचा, तो सुरुवात असा झाला की बाबांबरोबर जेव्हा मला कळलं की बाबा दिव्यांगांसाठी जे काम करतात त्यासाठी मलाही काहीतरी करायला आवडेल असं मी त्यांच्यासमोर व्यक्त झाले. आणि त्यांनाही वाटलं की अमृतांनीही करावं. आज आपण सगळे जर फॅमिली म्हणून एकत्र आलो आणि केलं तरच हे पुढे होणार आहे. आणि आमचं बघून अजून 4 जण कोणी शिकलं किंवा कोण त्यांना करावं वाटलं तर नक्कीच ते पुढं समाजासाठी, तुमच्या सर्वांसाठी, म्हणजे आम्ही तर आहोत पण तुम्हाला कोणी जर सपोर्ट केलं तर चांगली गोष्ट होणार आहे ते पुढे. मग त्या प्रकारे आम्ही ही वाटचाल चालू केली. मी सध्याच्या परिस्थितीत म्हणजे 5% निधी म्हणावा किंवा दिव्यांगांचे जे काही कागदपत्र आहेत ते सगळ्यांसाठी मी बाबांबरोबर काम करते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आणि या सगळ्या ज्या ट्रिप अरेंज करतो आपण त्यामध्ये मी त्यांच्यासोबत असते. अगदी खूप मोठा माझा काही वाटा नसतो, पण जे काही बाबा म्हणतील त्या हिशोबाने आम्ही त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतो, कारण की त्यांचा अनुभव खूप वर्षाचा आहे. पण त्याच्यातनंच आम्ही आता त्यांच्यासोबत राहून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि कधीही बाबा म्हणले जसं की तुम्हाला कधीही कोणती अडचण आली तर आम्ही आहोत, तुम्ही कधीही आम्हाला फोन करा. आम्ही तुमच्या कोणत्याही अडचणी ज्या काही असतील त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक क्षणोक्षणी तुमच्यासोबत आहोत. आणि आज आपण ही जी ट्रिप अरेंज केली त्यातनं तुम्ही सगळ्यांनी जे काही शिकलात त्यात
तुमच्या जवळपास जे कोणी तुमचे आहेत दिव्यांग मित्र भगिनी बंधू, तर त्यांना हे पुढपर्यंत सांगायचंय की आम्ही तिथं गेलो, असं असं झालं, आज काका काकींनी आमच्यासाठी एवढं केलं. आणि जेव्हा पुढच्या वेळेस जे कोणी सिलेक्ट होतील जाण्यासाठी, जसं आज मी एक उदाहरण देते की भारती जेव्हा सिलेक्ट झाली की भारतीला यायचंय, तेव्हा तिच्या मनात हे होतं की नाही मी नाही येऊ शकत किंवा मी नाही येणार, मी एकटीच आहे. तर आता काका सगळ्यांनाच आपण जसं सांगितलं की एकत्र नाही एवढा सगळ्यांना नेऊ शकत 100-150 लोकांना. तर तू आता जेव्हा जाशील तुझ्या गावात, तेव्हा जेव्हा कधी पुढे अजून कोणी सिलेक्ट म्हणजे तुझ्या त्या 5 मैत्रिणींपैकी दुसरं कोणी सिलेक्ट झालं तुमच्यापैकी किंवा तुमच्या गावातल्यापैकी, तर तुम्ही त्यांना सांगायचं किंवा तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यायचं की आम्ही तिथं गेलो, हे शिकलो, किती छान होतं, तर तुम्ही देखील जा. तर पुढे ते आपल्याला सोयीस्कर होईल. कारण की त्याच्या पण मध्ये वेळ जातो त्या प्रोसिजरमध्ये की हे नाही म्हणत, हे नाही, आम्ही कसं जाऊ. आणि बिलकुल कोणीही घाबरायचं नाही. तुम्ही इथून तिथं गेल्यानंतर सांगायचंय की खूप मजा आली, काही म्हणजे जे पण काय तुम्हाला वाटतंय तुम्ही जेवढं बिंदासपणे त्यांच्यासमोर सांगाल तर त्यांना यायला अजून त्यांना पण प्रोत्साहन येईल. बाकी ही ट्रिप छान झाली. तुमच्या सगळ्यांबरोबर मला हे 3 दिवस खूप छान गेले. थँक्यू सो मच. नाव सांग तुझं. माझं नाव रियाजन टिपलनकर. आणि गाव कुठून आलीस तू? आपण कुठून आलोय? टिपलनमधून. हा, कोणाबरोबर आलीस तू? पिटकुटे काकांसोबत आणि मम्मा सोबत. कशाने आलीस? आणि बुसकुटे काकांसोबत इकडे आली कशातून आलीस तू? एटीमधून. आणि परवा कशातून आलीस? इमान. मग कसं वाटलं विमानात बसून? मस्त. मज्जा आली ना? पहिल्यांदा बसलीस हो ना? आणि आपण काल कुठे गेलो होतो? जंगल सफारी. आणि काय काय बघितलं मग तू तिथे? मोर, प्राणी सगळं बघितलं ना? छान वाटले ना? गाडी कशी होती? मस्त. मग आता पुढे याच्या पुढे येणार ना काकांबरोबर? आता काका अजून दुसरीकडे कुठून येणार तिकडे? आपल्याला फिरायचं अजून. त्या काकामुळेच मला फिरायला मिळतो. व्हेरी गुड. छान. आपण आता अजून फिरायचं. तुझं नाव काय पूर्ण? लक्षंदा संदीप. काय पूर्ण? लक्षंदा संदीप चिपळूण. आता तू कोणाबरोबर आलीस इथे? कुठे आलोय आपण? पिटकुटे काकांतो. हा, कशाने आलीस इकडे? पत्नी. कशाने आली? इमान. हा, कसं विमानात मजा आली का? काय काय केलं तिथे? खूप मजा आली. आणि कोणाबरोबर आलीस तू? पिटकुटे काका. आणि आई? आई आणि मम्मी पण आली. हा. आणि काल आपण कुठे गेलो होतो? काल काय केलं आपण? जंगल सफारी. हा. आणि नाही त्या जीप मध्ये बसून कुठे गेलो होतो आपण? जंगल सफारी. अच्छा, जंगल सफारी. काय काय बघितलंस तू तिथे? काय दिसलं तुला? मोर. हा. आली. हा, अशी गेली होती का तू? आधी गेली होती? नाही ना? मग आता पहिल्यांदा करताना मजा आली ना? मग आता परत येशील ना याच्या पुढे आमच्या बरोबर कुठे जेव्हा जायचं असेल आपल्याला? हा. मम्मा नसली तरी तू आमच्या बरोबर येशील ना? आणि आता मग याच्या पुढे काय करायचं? काय करायचं? आपल्यामुळे काकांना त्रास नाही झाला पाहिजे, है की नाही? चालेल. मेंबर सगळे कशी वाटली सहल? काय काय केलं? विमान प्रवास केला. नंतर अजून कशात बसलात? रोपवेमध्ये बसलो आणि जंगल सफारी जंगल सफारी केली. तुम्हाला काय वाटलं?
तुमचं नाव? नमस्कार, मी सौरभ शिवाजी पोमेनकर, मी रत्नागिरीहून आलो आहे. माझा इथे यायचा म्हणजे प्लॅन होता. समीर सर मला बोलले की आपल्याला इथे ट्रिप काढली आहे, तिकडे तू येणार का? मी सरांना सांगितलं, बिंदासपणे सांगितलं होतं की माझं नाव घ्या तुम्ही, मी येणार. मी समीर सरांना सांगितलं की माझं नाव घ्या तुम्ही. तर त्याच्यानंतर सर बोललेत मला की नंतर ते राजकोटला जायचं आहे. त्यानंतर मी सरांना विचारलं की सर म्हटलं एवढं लांब जायचं आहे, मला पण काय एवढं शक्य होणार नाही, पण आपण कशाने जाणार? बोललेत आधी इथून म्हणतं आपण ट्रेनने जायचं, त्याच्यानंतर बुसकुटे सरांच्या इथे जायचं, आपल्याला चिपळूणला जायचं आहे, चिपळूणवरून आपल्याला इथे मुंबईला जायचं असे सर बोललेत. त्यानंतर सरांनी मला सांगितलं की त्याच्यानंतर आपल्याला मुंबईला जाऊन विमानाने प्रवास करायचा. मी सरांना बोललो सर काय आमचे म्हणजे माझ्या घरच्यांची पण एवढी म्हटलं हे नाही परिस्थिती नाही, पण नाही ते म्हणते तू काही टेन्शन घेऊ नको की आता सर्व खर्च बुसकुटे सर आपल्यासाठी म्हणजे दिव्यांगांसाठी करणार आहेत. तेव्हा मी म्हटलं सर एवढं मोठं खर्च म्हटलं एवढ्या जणांचं म्हटलं त्यांना एवढं शक्य ते मला समीर सर बोललेत की तू काही टेन्शन घेऊ नको की ते आपल्यासाठी हे करणार आहेत. म्हटलं ठीक आहे सर. म्हणतं विमानाने मला सांगितलं विमानाने आपण जाणार आहोत. म्हटलं ठीक आहे सर. आम्ही सांगितलं सरांना की माझ्या म्हणजे स्वप्नातही नव्हतं की मी विमानाने प्रवास करेन की कारण आपण दिव्यांग असल्यामुळे आपण एवढं शक्य होत नाही एवढं लांब प्रवास. त्यासाठी मी सरांना सांगितलं म्हटलं सर विमानात म्हटलं मी फर्स्ट टाईम बसणार आहे, हे तुमची कृपा आणि भुसकुटे सरांची कृपा म्हटलं की दिव्यांगांना एवढं लांब ते घेऊन जात आहेत. यानंतर सरांनी मला सांगितलं की आपल्याला देवदर्शन करायचं आहे, रोपेमध्ये बसायचं आहे. सर म्हटलं एवढं प्लस सांगितलं की म्हणजे ते जंगलात जायचं आहे, तिकडे आपल्याला म्हणजे प्राणी वगैरे दिसते असे बोलले. म्हटलं ठीक आहे सर. मला घरून म्हणजे एवढं असताना मला घरची सांगत होती की सर तुझ्यासोबत कोण आहे? मी घरी सांगितलं म्हटलं माझ्यासोबत एकच म्हटलं व्यक्ती आहे की नाकाडे सर आहेत, त्याच्यामुळे मी म्हटलं जातो आहे. मी घरी सांगितलं कारण एकट्याला मला पाठवणे शक्य नव्हतं घरच्यांना, कारण माझी परिस्थिती अशी आहे. मी सांगितलं घरी म्हटलं तुम्ही काय एवढं हे टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत म्हटलं समीर सर आहे त्याच्यामुळे मी जातो आहे. आणि त्यांनी म्हटलं मला एवढं कॉन्फिडन्स दिला आहे की आपणही काहीतरी करू शकतो, म्हणजे जे 2 पायावरती चालत आहेत माणसं त्याच्याहून आपणही काहीतरी करू शकतो. यासाठी मला घरच्यांनी सांगितलं ठीक आहे जा बाबा, सुखाने प्रवास कर, सुखाने ये, फक्त एवढं सांग सरांना की काय प्रॉब्लेम आला तर हे म्हणजे ॲडजस्ट करून घ्या, म्हणजे माझ्यावरून काय हे झालं तर ते ठीक आहे. मग सरांना मी सांगितलं तसं. मग सर मला बोलले ठीक आहे आपण जाऊया. मी आता खरंच म्हणजे धन्यवाद देतो की भुसकुटे सरांना की एवढ्या दिव्यांगांना घेऊन ते इथे आलेत की म्हणजे दिव्यांगांना काहीतरी हे प्रवासामध्ये कसा असतो, प्लस म्हणजे काय तिकडे दुसऱ्या ह्याच्यात गेल्यावरती आपण काय करू शकतो, काय शिकू शकतो हे त्यांनी दिव्यांगांना दाखवून दिलं आहे. एवढं बोलतो. धन्यवाद. आज मी राजकोट सहलीला आलो आहे ते भुसकुटे सरांमुळे आणि सादिक सर, मी त्यांच्या आधी आभार मानतो कारण इतक्या लांब मला काही जमणार नव्हतंच. कधी विमान प्रवास काय मी कधी विचार पण नाही केला आहे, पण त्यांच्यामुळे आज झाला. त्यांचा मी आधी आभार मानतो. आणि तुम्हाला कधी गरज लागली आमची कामाला कसल्या याला आम्ही नेहमी असतो तुमच्यासोबत. आता ते प्रश्न विचारले फक्त उत्तर देतो. तुम्ही आता ह्या सहलीला आला, तुम्हाला याचा अनुभव कसा आला? भारी. भारी म्हणजे काय त्याच्यातून तुम्हाला झालं की जी गोष्ट तुम्हाला जी गोष्ट मी कधी विचारच नाही केली ती मी आता अनुभवली. अनुभवली, शक्य झाली वगैरे वगैरे. हां. आणि त्याच्यातून तुम्ही दुसऱ्यांना काय सांगू शकाल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतो? आपण आनंदासाठी करतो, हां पण अशी माणसं असेल तर कधी घाबरू नका, हां. बिंदास या. तर ह्या सगळ्यांचं प्रयोजन जे आहे हां. घेतले त्यांनी, त्या प्रयोजनाच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे की आपण त्यांनी बाहेर पडावं आणि त्या बाहेर पडल्यामुळे स्वतःमध्ये तो आनंद निर्माण करावाच, पण त्याने दुसऱ्यांचा आनंद पण निर्माण दुसरा पण आनंदित व्हावा यासाठी प्रयत्न करावा. आणि मला वाटतं हे त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे, त्यांचा हेतू पण तोच आहे. बरोबर का? त्यांचा ते योग्यच आहे, फक्त तो फिरायला येतोय. स्मिता पाटील नाव तुमचं ना? तुम्ही राहता कुठे? भंडारपुळे. भंडारपुळे.
तुमचा ह्यांच्याशी कसा संपर्क आला ते सांगा तुम्ही थोडक्यात. मी आधी मुळात घराबाहेर पडलीच नव्हते कधी. म्हणजे साजिद नाकाडे आणि समीर नाकाडे सर यांनी फोनवरून सांगितलं की अशी राजकोट दिव्यांगाची सहल जाणार आहे, तू येणार आहेस का. पण ते मी नाही सांगितलं. मग त्यांनी मग घरी येऊन माझी रिक्वेस्ट केली की तुला जमेल, तू चल. मी नाही बोलवते, मग ते नेहमी असं सारखं हे करून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे मी तयार झाली यायला. त्यासाठी मी त्या दोघांचे खूप आभार मानते. तुम्ही इथं जेव्हा तुमचा प्रवास सुरू झाला तेव्हा तुम्ही स्वतः घरातून बाहेर पडून रेल्वे स्टेशनपर्यंत आला. हो. आणि रेल्वे स्टेशनचा प्रवास, त्याच्यानंतरचा विमान प्रवास, हो, खूप छान होता. तुम्हाला अनुभव ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल. रेल्वे चढताना वगैरे जे काही सहकार्य लागतं ते समीर सरांनी खूप छान पद्धतीने केलं. विमान प्रवास पण खूप छान झाला. रोपवेने तो प्रवास, तो सगळ्याचा आनंद खूप छान घेतला. ही जी ट्रिप ज्याने आयोजित केली आहे, हां. त्या बुस्कुटे सरांशी तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व कसं वाटलं? छान वाटलं. त्यांच्या घरी आम्ही गेलो, तिकडे पण त्यांनी आमची चांगली व्यवस्था केली. आणि त्या फॅमिलीबद्दल थोडंसं बोला. फॅमिली पण खूप छान आहे त्यांची. त्यांच्याबद्दल पण मी त्यांचे आभार मानते त्याबद्दल. आणि मग तुम्ही विमानातून जे गिरणात आलात तुम्ही, तिथला जो प्रवास, तिथले जे अनुभव ते थोडेसे विद्युत करा. की तो पण छान होता प्रवास. छान वाटलं म्हणतो प्रवास करून. जी गोष्ट आपल्याला शक्य नव्हतं ते शक्य, हो, वाटलंच नव्हतं की कधी एवढा प्रवास करेन किंवा विमानातून जाईन. पण तो अनुभव हे घेता आला, आनंद, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. ह्या सहलीमार्फत तुम्हाला काय वाटलं? त्याच्यातून तुम्हाला काय करावंसं वाटतं? पुढे आता काय कर, असं पुढे आपण अजून काहीतरी करू असं वाटतंय. तुम्ही एक उत्साह निर्माण झाला. हो. आणि त्याच्यासाठी तुम्ही हे जे सहल तयार केली, म्हणजे हे करतायत, त्या तुम्ही ह्याला काय सांगाल? तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलता? तर बाकीच्यांनी पण न घाबरता म्हणजे असं घराबाहेर पडलं पाहिजे, एवढंच सांगेन. तुमचं पूर्ण माझं नाव भारती काशाता देव, गाव? पाचपंढरी, दापोली. त्याच्यानंतर मी इथे पहिल्यांदाच आली, ते लक्ष्मीताई मुले आले. मला काय माहीत नव्हता, काकांची पण काय ओळख नव्हती. लक्ष्मीताई मला बोलली की आपण चिपळूणला जायचं. बोलली कशासाठी? बोलते अशा अशा काका आहेत, भुसकोडे काका, त्यांना भेटायला. आम्ही सगळे आलेलो त्यावेळी, तू होतीस. तेव्हा मला काकांचा स्वभाव छान वाटला. तिथपासून मी यायला लागली. मग लक्ष्मीताईने मला अक्कलकोटच्या ट्रिपला तिच्यासोबत नेले आणि मग काकांशी मला विमान प्रवास करायला भाग पडले. मी बोलली मी नाही येत. ते काय नाही येत? बोलली मला भीती वाटते. तर तुम्ही बोला. अमृता मॅडम बोलली की मी असताना का घाबरतेस? मग मी घरात सांगला. माझी आई बोलत होती तुला एकटीला नाही जमणार एवढं लांब जायला. मी बोलली नाही, काका छान आहेत, त्यांची सून चांगली आहे, त्यांच्या मुलं टेन्शन नाही, मी जाते. मग नंतर बोलले की जा. मग मी आली, ते मला छान वाटलं. कुठं कुठं गेले होतो आपण? विमान प्रवास, त्याच्यानंतर ते रोपट्यानी वरती दत्त मंदिराचे इथे जंगलात गेली, काल सोमनाथला गेले, छान वाटलं. आणि अजून काय सांगशील तू? काय याच्यातनं काय तू शिकलीस पुढे? आता काय इथून ही ट्रिप संपली की पुढे काय तुझा विचार, काय करणार आहेस? काय असेच येत राह, सोबत तुमच्या कायम राह. थँक्यू. तर अशा पद्धतीचं हे सगळं आपलं काम आहे. तुम्ही तुमच्यावर कधी अन्याय झाला तर शांतपणे सोसायचं नाही, कारण अन्याय सोसणारा सुद्धा तेवढाच मोठा गुन्हेगार आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्याला काही विपरीत वाटलं तर तुम्ही कधीही तिला पण फोन करू शकता, मलाही फोन करू शकता, सादिकबाईंना पण फोन करू शकता, लौकिकला फोन करू शकता, अमृताला फोन करू शकता, सांगू शकता. आणि आम्ही आमच्या परीने जीव झोकून जिथपर्यंत आम्ही तुम्हाला न्याय देऊ शकू तिथपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू.